हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर त्याची काही सुरुवात मस्त असं मला आरूला करायचा होता, थोडासा मसाले भात. तर त्याची काही रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर मस्त असा पौष्टिक आणि त्यासाठी म्हणजे थोडेफार आपले व्हेजिटेबल्स वापरून ना खूपच छान प्रकारे होतो आणि लहान लेकरांना म्हणजे खूपच जास्त आवडतो. तर इकडं मस्त असं आमच्यासाठी चहा पण ठेवला होता मी, कारण की ना मला चहा घेतल्याशिवाय दिवस असा इनकम्प्लीटच वाटतो सारखा. तर त्यामुळं मी चहा घेतच असते, थोडासा का होईना पण आपली डाएटचं थोडं ध्यान ठेवायचं, पण थोडासा का होईना नॉर्मल तरी घ्यायचाच. तर तो काही मस्त असा ठेवला होता. इकडं फौजीसुद्धा आले होते, म्हणजे ते आरू आणि ते गेले होते सब्जी वगैरे काहीतरी आणायला या आठवड्याची. तर ते काही घेऊन आले होते, तर तेच काय मला दाखवत होते आरू काय आणले काय नाही. तर यावेळी भेटलं होतं केळी, त्याचबरोबर आपले दररोजचे म्हणजे फ्रूट्स, फ्लावर एक भेटला होता, त्याचबरोबर आपला टोमॅटो आणि आपले ह्यावेळी ना काळे असे द्रांक्ष भेटले होते, म्हणजेच आपले जांभूळ ज्याला म्हणतात ना आपण जांभळं, तर ते काही भेटले होते त्यामध्ये. बाकीचं आपले हे नॉर्मल कांदा बटाटा हे काही ते रेग्युलरच असतं, ते काही भेटून गेलं. तर चला म्हटलं, राशनमध्ये नेहमी असं गाजर वगैरे भेटतच असतं आणि आम्हाला आहे ना गाजरचा हलवा बिलकुल काही एवढं जास्त आवडत नाही. यामुळं म्हटलं आता त्याचा उपयोग कसा करायचा फेकून देण्यापेक्षा ना, तर मी काय ते आता एवढ्याच सुरू केलं की आरूच्या म्हणजे जेव्हा पण मसाले भात वगैरे बनवण ना, त्याच्यामध्ये मस्त असं टाकत असते छोटं छोटं पीस कट करून. तर मी मस्त असं लसण वगैरे त्याचा काही तडका दिला, त्यात जिरी मोहरी टाकली आणि त्याचबरोबर आपली थोडीफार 2 भेंडी घेतल्या होत्या छोट्या छोट्या आणि एक असं गाजर कट करून घेतलं एकदम बारीक असं, आणि ते काही टाकून दिलं आणि चवीनुसार नमक आणि त्याचबरोबर आपली थोडंसं तांदूळ आणि त्यामध्ये मुगाची डाळ. तर यामुळं ना खिचडी खूपच जास्त टेस्टी बनते. तर ती काही केलं होतं, तर किती छान प्रकारे आपली मस्त खिचडी तयार झाली बघा. आणि चवीनुसार नमक वगैरे टाकून घ्यायचं आणि वरती मस्त असं तूप टाकायचं, ते जेणेकरून लेकरांसाठी खूपच जास्त पौष्टिक असतं. तर चला, आता एवढं काय आरूनी खाऊन वगैरे घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेला ना मस्त अशी खेळत होती. समोर लहान लेकरं आहेत ना, त्यामुळं तिचं मस्त असं मन लागतं त्यांच्यासोबत खेळायला. आणि ते काही होऊन आम्ही गेलो होतो मस्त असं गार्डनमध्ये खेळायला. तिकडं म्हणजे आरूला खूपच जास्त खेळण्याजोगं आहे ना, तर तिचं पण काहीतरी मन रमतं. तर तिकडे काहीतरी गेलो, मस्त असं तिने एन्जॉय पण केलं. तर चला, आजचा व्लॉग इथेच थांबूया.